नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तींना किंवा मग अगदी तुम्हाला स्वतःला हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही महत्त्वाचे संकेत मिळत असतात, पण आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. ही छोटीशी चूक जीवावरतीही बेतू शकते. महिनाभर आधीच आपलं शरीर आपल्याला काही इशारे देत असतं. तुम्ही हे संकेत ओळखले तर तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या जीवाला धोका टाळता येऊ शकतो. जेव्हा हृदयाला पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हृदयाच्या स्नायूंवरती प्रचंड ताण येतो आणि हृदय ठप्प होऊ शकतं. यालाच आपण सोप्या भाषेमध्ये हार्ट अटॅक असं म्हणतो. मंडळी, हार्ट अटॅक हा अगदी जलद मृत्यू आणणारा आजार आहे. तो इतका भयंकर असतो की काही सेकंदातच माणसाचा जीव जातो. एखादी व्यक्ती अगदी व्यवस्थित चालत बोलत असते आणि अचानक हृदयात वेदना सुरू होतात. काही क्षणातच ती व्यक्ती कोसळते आणि मृत्यू ओढवतो. मंडळी, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक वेळा काही संकेत देत असतं, पण बऱ्याच लोकांना ही लक्षणे हृदयाशी संबंधित आहे हेच मुळी कळत नाही. त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना केली जात नाही आणि एके दिवशी अचानक जीवावरती बेततं. मात्र नवीन संशोधनानुसार हार्ट अटॅक येण्याच्या एका महिन्या आधीपासूनच काही विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. जर ही लक्षणं वेळीच ओळखता आली आणि योग्य ती काळजी घेतली तर हार्ट अटॅकही टाळता येऊ शकतो आणि एखाद्याचा जीवही वाचू शकतो. म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर तुमच्या इतर नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळू शकेल. मंडळी, हार्ट अटॅकच्या पहिल्या लक्षणापैकी एक लक्षण म्हणजे कोणतेही शारीरिक श्रम न करता तुम्हाला अचानक घाम फुटणं. हा घाम विशेषतः कोणतंही कारण नसताना असतो, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं हे धोकादायक ठरू शकतं. अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्याचा काही दिवस आधीच शरीर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला घाम सोडू लागतं. यामागील प्रमुख कारण म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झालेला असतो. हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्याचा ताण शरीरावरती वाढतो. परिणामी शरीराचं तापमान वाढतं आणि घाम अधिक प्रमाणामध्ये येऊ लागतो. वैज्ञानिक संशोधनाने देखील या लक्षणाची पुष्टी केलेली आहे. स्वेटिंग इन मायकोर्डियल इन्फेक्शन सेमी या अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की घाम येणं ही एक गंभीर हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण आहे. या अभ्यासामध्ये असंही निदर्शनात आलं आहे की घाम येणं आणि अंगदुखी एकत्र असल्यास सेमीचा धोका अधिक असतो. त्यामुळे घाम येण्याकडे दुर्लक्ष न करता ते हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये गणलं पाहिजे. हा घाम सहसा विशिष्ट परिस्थितीमध्ये जसं की थंड हवामान किंवा विश्रांतीच्या स्थितीतही जाणवत असतो. अनेकांना असंही वाटतं की घाम हा फक्त गरम हवामानामध्ये किंवा मग दमल्यामुळे येत असेल, पण जर तुम्हाला वारंवार अचानक अनपेक्षितपणे घाम फुटत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. विशेषतः जर घामासोबत इतर लक्षणं जसं की छातीमध्ये जडपणा, अस्वस्थता, हातापायांना मुंग्या येणं किंवा चक्कर येणं अशा अनेक जाणीवा होत असतील तर हे हृदयविकाराचा इशारा असू शकतो. मंडळी, दुसरं लक्षण म्हणजे रक्तप्रवाह कमी होणं किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये कमतरता. यामुळे सतत चक्कर येते, अशक्तपणा जाणवतो आणि जीव घाबरतो यासारखी लक्षणे दिसतात. धमनीमध्ये अडथळा आल्याने शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजन कमी प्रमाणामध्ये पोहोचतो, त्यामुळे अशक्तपणा जाणवतो. जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावे. वैज्ञानिक संशोधनानुसार रक्तप्रवाहातील अडथळ्यांमुळे मेंदूला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे चक्कर येणं आणि अशक्तपणा जाणवू शकतो. मंडळी, सर्क्युलेशन या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासामध्येही असं आढळलं आहे की रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे मेंदूतील रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे चक्कर येणं आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे. याशिवाय रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे हृदयाचे स्नायू कमजोर होऊ शकतात. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी यामध्ये एका प्रकाशित अभ्यासानुसार रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाच्या स्नायूंवरती ताण येतो, त्यामुळे हृदयाचं कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे रक्तप्रवाहातील अडथळ्यांचं लवकर निदान आणि उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात.
तिसरं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे छातीमध्ये वेदना किंवा अस्वस्थता. मंडळी, हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीमध्ये दुखणं, अस्वस्थ वाटणं. ही वेदना विविध स्वरूपाची असू शकते, जसं की छातीमध्ये दाबल्यासारखं वाटणं किंवा छातीमध्ये जळजळ होणारी भावना जाणवणं, छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला वेदना होणं, हलक्या वेदनेपासून तर जळजळीपर्यंत कोणत्याही स्वरूपामध्ये अशा वेदना असू शकतात. मंडळी, चौथं महत्त्वाचं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं, श्वास घेण्यास अडथळा किंवा मग धाप लागणं. ही हार्ट अटॅकची आणखी एक महत्त्वाची निशाणी असते. हा त्रास कधीकधी कोणत्याही वेदनेशिवाय होतो. श्वास कमी पडतो आणि दम लागत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. या वेदना फक्त छातीतच न राहता खांदा, पाठ, मान, पोटामध्ये देखील जाणवू शकतात. विशेषतः हाताला मुंग्या येणं किंवा मग हातपाय बधीर होणं हे सर्व हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात. पाचवं लक्षण म्हणजे पाय आणि हाताला सूज येणं. हृदय रक्त विसर्जन योग्य प्रकारे करू शकत नाही. शरीराच्या काही भागांमध्ये याचा परिणाम म्हणून सूज दिसून येते. जर कोणतंही स्पष्ट कारण नसताना हा त्रास होत असेल तर तो हार्ट अटॅकचा गंभीर संकेत असू शकतो. वैज्ञानिक संशोधनानुसार हार्ट अटॅकच्या कार्यक्षमतेमध्ये घट झाल्यास, विशेषतः हृदयविकाराच्या झटक्यामध्ये आधी किंवा नंतर शरीरावर त्याचा परिणाम होतो. रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेला दाब आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे उतीमध्ये अतिरिक्त द्रव साठतं. त्यामुळे हा त्रास निर्माण होतो. विशेषतः ही समस्या पाय आणि हातासोबत टाचांमध्येही दिसू शकते. सर्क्युलेशन जर्नलमध्ये प्रसिद्ध अभ्यासामध्ये असंही नमूद केलं आहे की रक्त विसर्जन योग्य प्रकारे न झाल्यास शरीराच्या विविध भागांमध्ये द्रव साठतो आणि त्यामुळे सूज दिसते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये बाधा निर्माण होते. मंडळी, याशिवाय युरोपियन हार्ट जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी यामध्ये या विषयावरती संशोधन झालेलं असून या दोन्ही अभ्यासांनी हृदयाच्या क्षमतेतील घट आणि सुजेतील संबंध अधोरेखित केले आहेत. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरितच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान झाल्यास हृदयविकारावरती प्रभावी उपचार शक्य आहेत आणि हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची सूचना वेळेवर मिळत राहील. आरोग्याचे महत्त्वाचे आहे ते हे संदेश आपल्या मित्रांपर्यंत, प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असेच काही माहितीपूर्ण व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. धन्यवाद.